नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. बोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य TY.B.Com, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन. या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण स्थिर आणि खेळते भांडवल यांच्यातील फरक तसेच खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करणारे घटक आपण बघितले होते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यातील फरक. भांडवलाचे एकत्रीकरण हा वित्तीय व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही उद्योजकास धंद्यास लागणारे सर्वच्या सर्व भांडवल स्वतःला उभारणं शक्य नसते. त्यामुळे साहजिकच व्यवसायासाठी कर्ज घेणे आवश्यक ठरते. परंतु उत्तम व्यवस्थापनाच्या दृष्टीने मालकाचे स्वतःचे भांडवल व कर्जाऊ घेतलेले भांडवल यांच्यातील गुणोत्तरच योग्य ठेवावे लागते. अशा भांडवलाचा प्रत्यक्ष व्यवसायावर कसा परिणाम होतो याचे ज्ञान प्रत्येक उद्योजकास असणे आवश्यक आहे. मग तो व्यवसाय एकत्र व्यवसाय असो किंवा संयुक्त भांडवली स्वरूपाचा असो. मालकी भांडवल व कर्जाऊ भांडवल यातील तुलना खाली दिलेली आहे किंवा आपण ही तुलना बघण्या अगोदर पुन्हा एकदा मालकी भांडवल म्हणजे नेमकं काय, की जे भांडवल व्यवसायामध्ये उद्योजकांनी स्वतः आणलेलं असतं आणि या भांडवलावर उद्योग सुरू करत असतो. परंतु उद्योग स्थापन करायचं म्हटला की स्थिर स्वरूपाचं आणि बदलत्या स्वरूपाचं दोन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. याचा अभ्यास आपण मागील काही लेक्चरमध्ये केलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणं हे जो उद्योजक आहे यांना शक्य होत नाही. तसेच जर उद्योजकांनी स्वतःच्या भांडवलाच्या आधारे उद्योग सुरू केला तर मार्केटमध्ये असणारे भांडवल पुरवणारे इतर जे घटक आहेत यांना व्यवसायामध्ये सामील होण्याची संधी मिळणार नाही आणि बाजारपेठेमध्ये पैशाची देवाणघेवाण होणार नाही. यासाठी कर्जाऊ भांडवल देखील व्यवसायामध्ये आणलं जातं. त्याचा फायदा उद्योग आणि भांडवल बाजार दोघांनाही होताना दिसून येतो. म्हणूनच कर्जाऊ भांडवल जे आहे या कर्जाऊ भांडवलाचं प्रत्यक्ष जे ज्ञान आहे हे देखील व्यावसायिकांना असणं आवश्यक आहे. मग तो व्यवसाय एकत्र व्यवसाय असो किंवा संयुक्त भांडवली स्वरूपाचा असो. कर्जाऊ भांडवल आणि मालकीचं भांडवल या दोघांमधील फरक आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे अर्थ. मालकी भांडवलाचा अर्थ. मालकी भांडवल हे अंतर्गत स्रोतापासून उभारले जाते. म्हणजेच मालकाच्या स्वतःच्या निधीतून, इतर कंपन्यांतील भाग गुंतवणुकीतून अथवा कंपनीच्या कामकाजातून मिळवलेल्या अथवा राखीव निधीतून ते उभारलं जातं. म्हणजे मालकी भांडवल जे आहे या मालकी भांडवलाचे स्रोत यामध्ये दिलेले आहे अर्थामध्ये. यामध्ये मालकाच्या स्वतःच्या निधीतून, इतर कंपन्यातील भाग गुंतवणुकीतून, म्हणजे मालक जो असतो इतर कंपन्यांमध्ये जे भाग त्याने खरेदी केलेले असतात या ठिकाणी देखील तो आपल्या स्वतःच्या मालकीचं भांडवल इतर कंपनीमध्ये गुंतवतो. याचा अर्थ असा होतो की सपोज माझी A लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि B लिमिटेड कंपनीमध्ये मी 10 लाखाचे शेअर B लिमिटेड कंपनीचे 10 लाखाचे शेअर मी विकत घेतलेले आहे. म्हणजे B लिमिटेड कंपनीमध्ये माझ्या मालकीचं शेअर रूपाने भांडवल उपलब्ध झालं. त्यानंतर कंपनीचं जे कामकाज आहे याच्यातून मिळालेला नफा हा सुद्धा खाजगी भांडवलाचा भाग आहे. आता हे खाजगी भांडवल कोणाचं झालं? पूर्ण कंपनीचं झालं. अथवा राखीव निधी, नफ्यातून जे राखीव निधी बाजूला काढले जातात. राखीव निधी संदर्भात आपण चर्चा केलेली आहे की कंपनीला जो नफा होतो या नफ्यातून अनेक प्रकारचे रिझर्व, यामध्ये जनरल रिझर्व फंड, सिंकिंग फंड, बिल्डिंग फंड, डेप्रिशिएशन फंड हे फंड बाजूला काढले जातात आणि या फंडांचा वापर पुढे नवीन जेव्हा स्थिर मालमत्ता कंपनीला खरेदी करायचा असतात त्या फंडाला
या राखीव निधीतील रक्कम, ज्याला आपण खुली गंगाजळी असं आपण म्हणतो, ती त्या ठिकाणी वापरली जाते. आता कर्ज व भांडवल म्हणजे नेमकं काय? त्याचा अर्थ, कर्ज व भांडवल बहिर्गत स्रोतामधून उभारलं जातं. साधारणपणे बँका, इतर वित्तीय संस्था किंवा जी सामान्य जनता आहे अशा जनतेकडून या भांडवलाची उभारणी केली जाते. म्हणजे कर्ज व जे भांडवल आहे, कर्ज व भांडवल उभारण्यासाठी जे बहिर्गत स्रोत उपलब्ध आहेत, यामध्ये बँका असतील, वित्तीय संस्था असतील किंवा सामान्य जनता आहे, सामान्य जनतेकडून देखील भांडवल उभारणी केली जाते. बँका आणि वित्तीय संस्था यातील फरक माहिती नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. बँका ची सर्वांना व्याख्या माहिती आहे की ज्या संस्था ठेवी स्वीकारतात व कर्ज देतात त्यांना बँका म्हणतात. वित्तीय संस्था ज्या आहेत, वित्तीय संस्था फक्त कर्ज देतात, त्या सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारत नाही. हा बँका आणि वित्तीय संस्था यामधील फरक आहे. तसेच जी आम जनता आहे, सामान्य जनता आहे, सामान्य जनतेकडून देखील अल्पकालीन भांडवल असेल किंवा दीर्घकालीन भांडवल असेल, हे ठेवीच्या माध्यमातून उद्योग स्वीकारत असतात. दुसरा मुद्दा आहे भांडवल मुदतीच्या मर्यादा. मालकी भांडवल साधारणपणे नजीकच्या 10-15 वर्षासाठी तरी गुंतवलं जातं व मालकांना ते परत केलं जात नाही. साधारणपणे कंपनीचं अस्तित्व असेपर्यंत जे मालकीचं भांडवल जे आहे ते भांडवल बाजारातून परत घेतलं जात नाही. काही स्थिती उद्भवल्यास मालकी भांडवल परत करण्याचा प्रश्न उद्भवतो किंवा काही परिस्थितीमध्ये, जसं की सामान्य भागाच्या बाबतीमध्ये जो बायबॅक आहे हा यामध्ये केला जातो. म्हणजेच कंपनी जर चांगली नफ्यामध्ये जर आली तर सामान्य भागधारकांना जे भांडवल आहे या भांडवलाचे पैसे देऊन जे शेअर्स आहेत ते आपल्या ताब्यामध्ये घेते किंवा जोपर्यंत कंपनीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत मात्र मालकी भांडवल जे आहे हे कंपनीमध्येच राहतं, ते काढून घेतलं जात नाही. म्हणजे मालकी भांडवल जे आहे याची मुदत 10-15 वर्ष तर कंपनीचं अस्तित्व संपेपर्यंत किंवा परिस्थितीनुसार जे परतफेडीचे जे भांडवल आहे याची तरतूद जर कंपनीच्या घटनापत्रकामध्ये असेल आणि अशा स्वरूपाचं सामान्य भाग किंवा अग्राहक भागांच्या रूपाने कंपनीनं भांडवल जर उभारलं असेल तर हे भांडवल विशिष्ट कालावधीनंतर परत केलं जातं. त्यानंतर कर्ज व भांडवलाची मुदत. कर्ज व भांडवल जे आहे हे साधारणपणे 3 ते 5 वर्ष अशा अल्पमुदतीसाठी दिलं जातं. बँका, वित्तीय कंपन्यांकडून असं भांडवल पुरवलं जातं. दीर्घ मुदतीची ही कर्जे विशिष्ट अटीवर दिली जाऊ शकतात. म्हणजे कर्ज व भांडवल जे आहे साधारणपणे 3 वर्ष तर 5 वर्ष अशा अल्पमुदतीसाठी स्वीकारलं जातं. बँका आणि वित्तीय कंपन्या असं हे भांडवल पुरवतात. दीर्घ मुदतीची कर्जे देखील कर्ज व भांडवलाच्या माध्यमातून बँकांना दिली जातात, परंतु यासाठी विशिष्ट अट असते किंवा कंपनीच्या घटनापत्रकामध्ये तशा प्रकारची तरतूद करून या कर्ज व भांडवल जे आहे या कर्ज व भांडवलाची उभारणी केली जाते. तिसरा मुद्दा आहे भांडवल संकलनाची पद्धती. कंपनीचं जे भांडवल संकलन जे आहे हे समभागाच्या स्वरूपात किंवा ADR, ज्याला आपण अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट GDR किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट असं म्हणतो, या स्वरूपात देखील असू शकते. ॲक्च्युली ADR GDR हे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशातून उभारलेलं भांडवल यामध्ये असतं. म्हणजे मालकी भांडवल हे समभाग जे स्वरूप आहे किंवा ADR GDR या स्वरूपात देखील असू शकतं. त्यानंतर कर्ज व भांडवल. कर्ज व भांडवल हे कर्ज रोखे, ऋणपत्रे किंवा इतर जी कर्ज आहे यांच्या मधून उभारलं जातं. म्हणजे कर्ज व भांडवलाचे जे स्रोत आहे, कर्ज रोखे आहे, ऋणपत्र आहे, इतर प्रकारचे कर्ज रोखे जसं की कर्ज यामध्ये रोख कर्ज असेल, मुदत कर्ज असेल, या माध्यमातून कर्ज व भांडवल हे उभारलं जातं. चौथा मुद्दा आहे गुंतवणुकीवरील परतावा. कंपनीचे मालक अथवा भागधारक यांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये गुंतवणुकीवर परतावा मिळतो. कंपनीचे जे गुंतवणूकदार असतात, ज्यांनी मालकीचं भांडवल कंपनीमध्ये गुंतवलेलं असतं, यामध्ये कंपनीचे मालक आणि सामान्य भागधारक यांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये गुंतवणुकीवर जो परतावा आहे हा दिला जातो.
आता कर्ज व भांडवल जे आहे, कर्ज व भांडवल ज्या व्यक्ती आणि संस्था कर्ज देत असतात त्यावर त्यांना निर्धारित व नियमित दराने व्याज मिळत असतं. म्हणजे कर्ज व भांडवलाचा मोबदला हा व्याज असतो, तर सामान्य भागधारकांचा मोबदला हा लाभांश असतो. ठीक आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे व्यवस्थापनातील सहभाग. कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावून मालकी भांडवल घातलेले सदस्य व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. याच्या विरुद्ध कंपन्यांना कर्ज देणाऱ्या संस्था कंपनीचं जे व्यवस्थापन आहे यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. व्यवस्थापनातील सहभाग हा मुद्दा आपण बघतोय की कर्ज व भांडवल देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत यांना कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग मिळत नाही. याउलट कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मालकीचा हक्क बजावून मालकी भांडवल घातलेले सदस्य व्यवस्थापनामध्ये मात्र सहभाग घेऊ शकतात. 4था मुद्दा आपला गुंतवणुकीवरील परतावा होता. 5वा मुद्दा व्यवस्थापनातील सहभाग आहे. म्हणजे मालकीचं भांडवल असलेले जे सामान्य भागधारक आहे हे कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेतात. तसं त्यांना अधिकार असतो कारण की ते कंपनीचे मालक असतात. मात्र कर्ज भांडवल देणाऱ्या संस्था मात्र कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नियंत्रण. मालकी भांडवलाच्या व्याप्तीनुसार नियंत्रण ठरतं. जेवढी मालकी भांडवलाचं प्रमाण जास्त तेवढे कंपनीच्या कामावर जास्त नियंत्रण ठेवणं शक्य असतं. म्हणजे मालकी भांडवल जे आहे या मालकी भांडवलाची व्याप्ती जास्त जर असेल तर कंपनीवर जास्त नियंत्रण ठेवता येतं आणि मालकी भांडवलाची व्याप्ती जर कमी जर असेल तर सामान्य जी जनता आहे यांना कंपनीवर नियंत्रण कमी ठेवता येतं. कर्ज व भांडवल आणि भाग भांडवलापेक्षा जास्त असेल तर मालकी भांडवल असणाऱ्या व्यक्तीचं संस्थेचं नियंत्रण त्या प्रमाणात कमजोर ठरू शकतं. म्हणजे कर्ज व भांडवलाचं प्रमाण जास्त असेल आणि मालकी भांडवल जर कमी जर असेल तर मग मात्र कर्ज व भांडवल ज्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यांचं कंपनीवर नियंत्रण असतं. कारण की बऱ्यापैकी कर्ज व भांडवल घेत असताना कंपनीची मालमत्ता ही तारण दिलेली असते. त्यामुळे कर्ज व भांडवलाच्या माध्यमातून कंपनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाऊ शकतो. त्यानंतर 7वा मुद्दा आहे नफ्या तोट्यामध्ये हिस्सा. कंपनीचे मालक या नात्याने भागधारकांना कंपनीच्या नफ्यामधून हिस्सा मिळतो लाभांश रूपाने. पण त्याचप्रमाणे कंपनीला जर तोटा जर आला तर तोटाही सहन करावा लागतो. सामान्य भागधारकांनी कंपनीमध्ये जे भांडवल गुंतवलेलं असतं त्यामध्ये जर कंपनीला तोटा जर आला तर कंपनीच्या ज्या शेअरच्या ज्या किमती ज्या आहे या मार्केटमध्ये कमी होतात. त्याचा तोटा भागधारकांना सहन करावा लागतो. कर्ज व भांडवल देणाऱ्या व्यक्तींना कंपनीचा जो नफा तोटा आहे या नफा तोट्याशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. निर्धारित व्याजदरावर त्यांचा जो हक्क जो आहे हा हक्क देखील ते दाखवतात. मात्र कंपनीच्या नफ्या तोट्यामध्ये सहभाग त्यांना देणं शक्य नाही कारण की ते कंपनीचे मालक नसतात. कर सवलत. संस्थेच्या दृष्टीनं मालकी भांडवल किंवा समभागाच्या दृष्टीनं कर जी अंमलबजावणी आहे याच्यामध्ये काही फरक पडत नाही. मालकी भांडवल संस्थेमध्ये आणत असताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कर सवलत नसते किंवा लाभांश देताना सुद्धा कर सवलत मिळत नाही. कर्ज व भांडवलाच्या बाबतीमध्ये दिले जाणारे कर्जावर जे दिलं जाणारे व्याज आहे हे व्यावसायिक खर्चामध्ये समाविष्ट होतं व कर्जावरील जे व्याज आहे याला आयकर कायदे 1961 नुसार कर वजावट जी आहे ती देखील मिळत असते. त्यानंतर 9वा मुद्दा आहे जोखीम. मालकी भांडवल जेवढं जास्त तेवढी जोखीम ही कमी असते. मालकी भांडवल जेवढं जास्त तेवढी जोखीम कमी असते आणि मालकी भांडवल जर कमी असेल तर कंपनीमध्ये कर्ज व भांडवलाच्या रूपाने जोखीम वाढलेली असते. कर्ज व भांडवल जेवढं जास्त तेवढी जोखीम जास्त असते आणि कर्ज व भांडवल जेवढं कमी तेवढी जोखीम देखील कमी असते. त्यानंतर 10वा आणि शेवटचा मुद्दा आहे भांडवल उभारणीचा खर्च. भांडवल उभारणीचा खर्च जो आहे हा मालकी भांडवलामध्ये जास्त असतो कारण गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याची अपेक्षा असते. तसेच कर्ज व भांडवल उभारण्यासाठी मालकीचं भांडवल जे आहे जर शेअर्स रूपाने जर घ्यायचं असेल तर यासाठी
वेळ देखील जास्त लागतो. त्यानंतर कर्ज व भांडवल जे आहे, कर्ज व भांडवल जे आहे यासाठी व्याज द्यावं लागतं. तसे कर्ज घेताना देखील काही खर्च करावा लागतो, परंतु कर्ज उभारणीचा कालावधी हा अतिशय कमी आहे. आणि कर्ज उभारणी केल्यानंतर व कंपनीमध्ये जर खेळतं भांडवल जर चांगलं जर असेल तर कर्ज व भांडवल जे आहे यापासून कंपनीला जास्त धोका वाटत नाही. मालकी भांडवल आणि कर्ज भांडवल या दोघांमधला फरक आपण बघितला. मालकी भांडवल आणि कर्ज भांडवल या दोघांमध्ये जो फरक आहे या फरकाचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की कंपनीने मालकी भांडवल किंवा कर्ज भांडवल ही कंपनीमधली जी अंतर्गत जी परिस्थिती आहे याला अनुसरून उभारलं गेलं पाहिजे. मालकी भांडवल आणि कर्ज भांडवल हे दोन्ही भांडवल कंपनीच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. कुठलीही गोष्ट जर आपण सामान्य जीवन असो किंवा कंपनीचं जीवन असो तिला जर व्यवस्थित जर हाताळलं तर कुठल्याही प्रकारचा तोटा जो आहे हा कंपनीला सहन करावा लागत नाही. यानंतर राहिलेले लेक्चर पुढील लेक्चरला. धन्यवाद.